या घोषणेनुसार राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांना कोणत्याही अटी शर्थींशिवाय कर्जमाफीचा थेट फायदा मिळणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 16,94,000 पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात एकाच वेळी सुमारे 7,000 कोटी रुपये जमा केले जाणार। आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे ही रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती आहे। गावात सकाळपासून एकच चर्चा रंगलेली आहे। कुणी बँकेचं पासबुक घेऊन शाखेकडे निघाला आहे, तर कुणी मोबाईलवर आलेला मेसेज पुन्हा पुन्हा बघतोय, तर कुणी खताच्या दुकानातील उधारी कधी फिटणार याचा हिशोब मांडत बसलाय। कारण शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांच्या अनुदानाबद्दल अत्यंत मोठी बातमी पुढे आली। पहिल्या टप्प्यात पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून रक्कम पाठवण्याची तयारी आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे। आता ही रक्कम खात्यात आली तर ती फक्त बँकेतील जमा रक्कम नसेल, कुणासाठी पुढच्या पेरणीचं बियाणं घेण्यासाठी त्याचा उपयोग होईल। काही शेतकरी जनावरांसाठी चारा घेतील, तर काही शेतकरी सावकाराच्या उधारीतून स्वतःची सुटका करून घेतील। आजच्या या बातमीतील खरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्कम किती आहे एवढंच नाही, तर तुमचं नाव पात्रता यादीमध्ये आहे का आणि पैसे अडकून आहेत का। म्हणून तुम्ही कोणती अत्यंत महत्त्वाची 2 कामं पूर्ण केली पाहिजे हे सुद्धा समजून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे। तर शेतकऱ्यांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। 10,000, 15,000 किंवा अक्षरशः 20,000 नाही, तर 50,000 रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता या पैशातून काही शेतकरी खतांची उधारी भरतील, काही शेतकरी नव्या ताकदीनं कामाला लागतील। पण एक गोष्ट लक्षात घ्या, पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये लगेच जमा होणार नाहीत। सरकारने यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अट सुद्धा ठेवलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, नाहीतर तुमच्या हातातोंडाशी आलेला घास तुमच्या हातून निसटू शकतो। आता ही रक्कम नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार, खात्यात पैसे कधीपासून दिसायला सुरुवात होईल, कोणती 2 अत्यंत महत्त्वाची कामं तुम्हाला वेळेत पूर्ण करायची आहेत आणि पहिल्या टप्प्यातील त्या 12 जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओ अर्धवट सोडू नका, कारण सुरुवातीला आनंदाची बातमी आहे, पण शेवटी सांगितलेली 2 अत्यंत छोटी कामं जर तुम्ही पूर्ण केली नाहीत तर तुमचे 50,000 रुपये तुमच्या हातातून निसटून जातील। आता सरकारने डीबीटीच्या माध्यमातून पैसे पाठवण्याचं ठरवलेलं आहे। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। कोणत्याही मध्यस्थाची गरज नसते, कुठल्याही प्रकारची कपात डीबीटीमध्ये होत नाही। डायरेक्ट पैसा सरकार पाठवतो आणि ते तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा होतात। म्हणजे सरकारकडून रक्कम निघाली की सरळ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात येऊन पडते। आता मोबाईलवर रक्कम जमा झाली असा जर मेसेज तुम्हाला दिसला तर समजून घ्या कित्येक महिन्यांची तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे। पण शेतकऱ्यांना यादीत नाव असून सुद्धा आधार, बँक लिंक, ई-केवायसी आणि खात्याची माहिती जर चुकीची असेल तर पैसा तुमच्या दारापर्यंत येऊन अडकू शकतो किंवा तो परत सुद्धा फिरू शकतो। म्हणजे तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होणार नाहीत। म्हणून पुढे सांगितली जाणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही नीट लक्षात ठेवा। तर शेतकऱ्यांनो, गेल्या कित्येक महिन्यांपासून गावागावात एकच चर्चा सुरू होती, अनुदानाचे पैसे नेमके कधी येणार, यादीत आपलं नाव आहे का, आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का, की सरकारची घोषणा फक्त कागदावरच राहणार, की खरंच खात्यामध्ये पैसे सरकतील। कुणी सकाळी उठून बँकेचा मेसेज तपासत होता, कुणी पासबुक घेऊन शाखेच्या चक्रा मारत होता, तर कुणी गावातील सेवा केंद्रावर जाऊन आपली माहिती पुन्हा पुन्हा तपासून बघत होते। आता तुमची प्रतीक्षा शेवटच्या टप्प्यात आलेली आहे। पहिल्या टप्प्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट 50,000 रुपये पाठवले जातील। पैसे जमा होताच तुमच्या मोबाईलवर बँकेचा एक SMS येईल। म्हणजे कुणाकडे तुम्हाला हात पसरायची गरज नाही, कुठल्या कार्यालयाच्या चक्रा मारायची गरज नाही, मध्यस्थाला 1 रुपया सुद्धा द्यायची गरज नाही। सरकारकडून बटन दाबलं की बँकेकडून माहिती जुळवली जाईल आणि तुमचं खातं ऍक्टिव्ह असेल तर अनुदानाचे 50,000 रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। आता इथे सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो, तुमची माहिती सरकारी यादीशी जुळत आहे का। कारण नावातील तुमचा एखादा अक्षर चुकलेला असेल, चुकीचं टाईप झालेलं असेल, आधार एखाद्या खात्याशी आणि डीबीटी दुसऱ्याच खात्याशी जोडलेलं असेल, किंवा जर तुमची ई-केवायसी झालेली नसेल तर शेजाऱ्याच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा SMS येईल आणि तुमचा मोबाईल शांतच राहील।
म्हणून शेतकऱ्यांनो, तुम्ही आता अलर्ट व्हायची वेळ आलेली आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या टप्प्यात राज्यातील 12 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. आता या 12 जिल्ह्यांची नावं नेमकी कोणती आहेत, तुमच्या जिल्ह्याचा नंबर कितवा आहे आणि सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातील खात्यांमध्ये रक्कम जमा होईल हे आपण आता थोडक्यात नीट समजून घेऊ. पण एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, फक्त जिल्ह्याचं नाव यादीत असणं म्हणजे पैसे नक्की आले असं समजू नका. जिल्हा पात्र असला पाहिजे, तुमचं गाव पात्र असलं पाहिजे, तुमचं नाव यादीमध्ये असलं पाहिजे, तुमचं आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं असलं पाहिजे आणि आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेलं असणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर तुमचा व्यवहार मधातच अडकू शकतो. गावातील एखादा माणूस मला 500 रुपये द्या, मी तुमचे पैसे सुरू करून देतो असं जर बोलला किंवा अनोळखी फोनवरून OTP मागितला गेला, व्हॉट्सॲपवर आलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक करायला जर कोणी सांगितलं तर त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. तुमच्या कष्टाचा पैसा तुमच्या हातून निसटून जाईल. OTP, ATM पिन किंवा पासवर्ड कोणालाही सांगायची गरज नाही, कारण शेतकऱ्यांनो, सरकारकडून अशी कोणत्याही पद्धतीची माहिती मागितली जात नाही. आता पुढच्या भागामध्ये आपण 12 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत आणि त्यासोबतच प्रत्येक पात्र शेतकऱ्यांनी जी कामं अत्यंत वेगाने पूर्ण करायची आहेत ती 2 कामं सुद्धा पूर्णपणे समजून घेणार आहोत. आता पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांची यादी आपण पाहू. मोबाईल हातात असेल तर आपल्या जिल्ह्याचं नाव तुम्ही लक्ष देऊ नये का, कारण या यादीत नाव आलं तर पुढचं पाऊल तुम्हाला तातडीने उचलावं लागणार. आता या यादीमध्ये पहिला नंबर लागतो आपल्या नंदुरबार जिल्ह्याचा, दुसरा नंबर आहे आपला बुलढाणा जिल्हा, तिसऱ्या नंबरवर आहे अकोला जिल्हा, चौथा नंबर आहे अमरावती जिल्ह्याचा, पाचवा आहे वाशिम, 6वा जिल्हा आहे यवतमाळ. आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कधी अवकाळी पावसाचा फटका सहन केला, कधी पिकांवर रोग पडलं, तर कधी बाजारात भाव व्यवस्थित भेटला नाही, शेतात पीक उभं असताना सुद्धा हातात 2 पैसे सुद्धा उरले नाहीत, अशी वेळ या कुटुंबांवर आली. त्यामुळे 50,000 रुपयांचं अनुदान तुमच्या खात्यावर जमा झालं तर कुणाला बियाणं, खतं आणता येतील, कुणाचं औषधाची उधार असेल तर ती त्याला परत करता येईल, तर कुणाला मुलांच्या शिक्षणावर खर्च करता येईल. पण तुमचा जिल्हा या पहिल्या 6 नावांमध्ये नसेल तर निराश होऊ नका, कारण पुढची 6 नावं आणखीन महत्त्वाची आहेत आणि कदाचित पुढचं नाव तुमच्या जिल्ह्याचं असू शकते. आता उरलेल्या जिल्ह्यांकडे सुद्धा लक्ष द्या. 7वा जिल्हा आहे नागपूर जिल्हा, 8वा आहे भंडारा जिल्हा, 9वा जिल्हा आहे गोंदिया, 10वा चंद्रपूर, 11वा जिल्हा आहे आपल्या विदर्भातला गडचिरोली जिल्हा, 12वा जिल्हा आहे गडचिरोली जिल्ह्याजवळचा वर्धा जिल्हा. अशा प्रकारे पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून 50,000 रुपयांचं अनुदान जमा होणार आहे. पण शेतकऱ्यांनो, यादी ऐकल्यानंतर लगेच बँकेत जाऊ नका. आधी मोबाईलवरील तुमचा अधिकृत बँकेचा SMS तपासून बघा. पासबुक मधील नोंद एकदा तुम्ही तपासून घ्या किंवा तुमच्या खात्यामध्ये किती शिल्लक आहे ते एकदा तपासा. कुणाच्या खात्यात पैसे सकाळी दिसू शकतात, कुणाच्या खात्यात दुपारी, तर बँकेची प्रक्रिया पूर्ण व्हायला काही वेळ लागू शकतो. मात्र जिल्ह्याचं नाव यादीत असून सुद्धा रक्कम आली नाही तर टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण पुढे सांगितले जाणारे 2 अत्यंत महत्त्वाची कामं जर तुम्ही पूर्ण केलेली असतील तर तुमचा व्यवहार नक्की पूर्ण होईल. आता ही 2 कामं इतकी महत्त्वाची आहेत की त्यातील एक जरी राहिलं तर तुमचं नाव पात्र यादीमध्ये असून सुद्धा तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार नाही. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी एक महत्त्वाचं काम करा, तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे का नाही हे एकदा आजच तपासून बघा. फक्त आधार कार्डची झेरॉक्स बँकेत दिली आहे म्हणून आधार लिंक झालं असं बिलकुल समजू नका. तुमचं बँक खातं चालू आहे का, आधार नंबर बरोबर जोडलेला आहे का आणि सरकारी योजनेचे DBTचे पैसे कोणत्या खात्यात येणार आहेत हे बँकेत जाऊन एकदा विचारा. अनेक शेतकऱ्यांची 2 किंवा 3 बँक खाती असतात. एक गावातील बँकेत, एक सहकारी बँकेत, तर दुसरं एखाद्या जुन्या शाखेत असतं. अशा वेळी आपण एका खात्यात पैसे आले का ते पाहत राहतो, पण आधारची NPCI लिंक दुसऱ्या खात्याला असू शकते. त्यामुळे बँकेत जाऊन तुम्ही डायरेक्ट प्रश्न विचारा, माझं आधार बँक खात्याला लिंक आहे का, DBTचे पैसे कोणत्या खात्यात येतील, माझं खातं चालू आहे का. एखाद्या छोट्या चुकीमुळे 50,000 रुपयांचा तुमचा लाभ अडकू शकतो. यासाठी ही सगळी माहिती तपासणं अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. ज्यांनी काही दिवसांपूर्वी बँक बदलली, शाखा बदलली किंवा जुनं खातं बंद करून नवीन खातं सुरू केलं त्यांनी तर हे नक्की तपासायला पाहिजे. त्याच पद्धतीने बँक पासबुकवरील तुमचं नाव, आधार कार्डवरील नाव आणि सरकारी कागदपत्रांवरील नाव एकसारखं आहे का
ते सुद्धा पहा. ही छोटीशी तपासणी केल्यामुळे तुमचे पैसे अडकणार नाहीत. आता दुसरं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे आधारचं व्हेरिफिकेशन आणि ई-केवायसी पूर्ण करणं. सरकारकडून पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर संबंधित कार्यालयात किंवा बँकेमध्ये उपलब्ध झाल्यानंतर त्यामध्ये तुमचं नाव आहे का हे एकदा तपासून घ्या. जर तुमचं नाव यादीत असेल तर जवळच्या अधिकृत आपले सरकार सेवा केंद्रात किंवा CSC केंद्रात जाऊन तुम्ही आधार व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्या. काही ठिकाणी यासाठी बोटाचा ठसा द्यावा लागतो. जर अंगठ्याचा ठसा लागत नसेल तर घाई करून कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुमची कागदपत्र बिलकुल देऊ नका. आधार नंबर, मोबाईलवर आलेला OTP, ATM पिन किंवा बँकेचा पासवर्ड कोणालाही सांगू नका. यादीमध्ये आधार नंबर चुकीचा असेल, नाव चुकीचं असेल किंवा मंजूर रक्कम कमी दिसत असेल तर अधिकृत ठिकाणी तुम्ही तक्रार करा. तक्रार केल्यानंतर मिळालेली पावती किंवा अर्ज क्रमांक तुम्ही जपून ठेवा. पुढे चौकशी करताना तो तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. तर शेतकऱ्यांनो, सरकारकडून पैसे पाठवले जातील पण तुमची कागदपत्र पूर्ण असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आधार बँक खात्याला लिंक असणं आणि ई-केवायसी पूर्ण असणं ही दोन कामं तुम्ही वेळेत पूर्ण करून घ्या. त्यामुळे पैसे मिळताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. हे काम उद्यावर बिलकुल टाकू नका. आजच तपासा आणि काही चूक असेल तर ती एकदम दुरुस्त करून घ्या. छोटी चूक असल्यामुळे 50,000 रुपयांचा तुमचा लाभ अडकू नये याची पूर्ण काळजी घ्या. आता समजा तुमचं आधार बँक खात्याला लिंक आहे, ई-केवायसी पूर्ण आहे, बँक खातं चालू आहे आणि यादीत तुमचं नाव सुद्धा आलेलं आहे, तरी सुद्धा पैसे खात्यात आले नसतील तर घाबरू नका. सर्वात आधी तुमचं बँकेचं पासबुक अपडेट करा किंवा मिनी स्टेटमेंट काढा. अनेक वेळा पैसे खात्यात आलेले असतात पण मोबाईलवर मेसेज येत नाही. त्यानंतर अधिकृत पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमची स्थिती एकदा तपासून घ्या. तिथे व्यवहार जर बाकी असेल, आधारचं व्हेरिफिकेशन बाकी असेल, बँक खात्याची माहिती चुकीची असेल किंवा पैसे नाकारले आहेत असं दिसत असेल तर त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या किंवा प्रिंट काढा. त्यानंतर बँकेच्या शाखेत, आपले सरकार सेवा केंद्रात किंवा संबंधित सरकारी कार्यालयात जाऊन तुम्ही तक्रार करा. तक्रार शक्यतो तुम्ही लेखी स्वरूपात करा. कागदावर तक्रार लिहा आणि त्या तक्रारीची तुम्ही पावती घ्या. तर शेतकऱ्यांनो, यावेळी फसवणुकीपासून सुद्धा तुम्ही अलर्ट राहा. जर कोणी फोन करून तुमचे 50,000 रुपये अडकले आहेत, आधी 500 रुपये पाठवा असं सांगत असेल तर त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. सरकारी लाभ मिळवून देतो असं सांगून कोणी पैसे मागत असेल तर त्याला पैसे देऊ नका. अनोळखी लिंकवर तुम्ही बिलकुल क्लिक करू नका. मोबाईलवर आलेला OTP कोणालाही सांगू नका. ATM पिन किंवा बँकेचा पासवर्ड कोणालाही देऊ नका. सरकारी कामासाठी फक्त अधिकृत कार्यालय, बँक किंवा अधिकृत सेवा केंद्रावरच विश्वास ठेवा. तर शेतकऱ्यांनो, शेतीमध्ये अनेक प्रकारचे खर्च असतात. खताचे पैसे बाकी असतात, औषधांच्या दुकानाचे पैसे द्यायचे असतात, ट्रॅक्टरचा हप्ता थांबलेला असतो, मुलांच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा वेगळाच असतो आणि घरातील इतर खर्च सुद्धा असतातच. अशा वेळी 50,000 रुपये खात्यात आले तर शेतकऱ्याला मोठी मदत होऊ शकते. पण पैसे खात्यात आल्यानंतर ते लगेच गरज नसलेल्या गोष्टींवर खर्च करू नका. सर्वात आधी शेतीसाठी लागणारं बियाणं, खतं, औषधं, जनावरांचा चारा, थकलेलं तुमचं कर्ज, मुलांचं शिक्षण आणि घरातील अत्यंत गरजेच्या गोष्टी यासाठी पैसे वापरा. ऑनलाईन गेम, जास्त पैसे मिळतील असं सांगणाऱ्या खोट्या योजना, बनावट गुंतवणूक आणि अनोळखी कर्ज ॲपपासून तुम्ही दूर राहा. मिळालेल्या पैशांचा योग्य वापर करा. कागदपत्र पूर्ण ठेवा. बँकेचं खातं तुम्ही तपासत राहा आणि फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, आता पुन्हा एकदा महत्त्वाची माहिती नीट लक्षात ठेवा. पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. आता हे जिल्हे आहेत नंदुरबार, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा. पण फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आलेलं आहे म्हणून पैसे मिळतीलच असं बिलकुल समजू नका. तुमचं नाव पात्र शेतकऱ्यांच्या यादीत असणं अत्यंत गरजेचं आहे. आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे. NPCI मॅपिंग योग्य बँकेत खात्यावर असणं देखील गरजेचं आहे आणि ई-केवायसी पूर्ण असणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे गावात कुणी काही सांगितलं म्हणजे लगेच विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर आलेला प्रत्येक मेसेज खरा असतो असं नाही. बँकेचा मेसेज, पासबुकमधील नोंद किंवा अधिकृत माहिती पाहिल्यानंतरच पैसे जमा झाले आहेत असं तुम्ही समजू शकता. तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांमध्ये नसेल तर टेन्शन घेऊ नका. पुढच्या टप्प्यात इतर जिल्ह्यांचा सुद्धा समावेश होऊ शकतो. त्यामुळे तुमची कागदपत्र आजपासूनच तयार ठेवा. आधार, बँक खातं, ई-केवायसी आणि इतर माहिती बरोबर आहे का हे तपासा. पुढे तुमच्या जिल्ह्याची प्रक्रिया सुरू झाली तर तुम्हाला जास्त धावपळ करावी लागणार नाही.
तुम्ही शेतीमध्ये खूप मेहनत करता, ऊन असो, पाऊस असो किंवा इतर अडचणी असो, तरी शेतकरी शेतीचं काम करत राहतो. त्यामुळे सरकारकडून मिळणारी मदत शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगाची ठरते. पण पैसे खात्यात आल्यानंतर त्यांचा योग्य वापर करा. सर्वात आधी शेतीचा खर्च, बियाणं, खतं, औषधं, जनावरांचा चारा, घरातील उपचार, मुलांचं शिक्षण आणि गरजेचं कर्ज यासाठी पैसे वापरा. कोणी पैसे काढून देतो म्हणून कमिशन मागत असेल तर त्याला अजिबात पैसे देऊ नका. कोणालाही आधार नंबर, OTP, ATM पिन किंवा बँकेची माहिती देऊ नका. आपल्या गावातील इतर शेतकऱ्यांना सुद्धा ही माहिती सांगा. एखाद्या वृद्ध शेतकऱ्याला मोबाईलवर माहिती पाहता येत नसेल किंवा एखाद्या व्यक्तीची EKYC बाकी असेल तर त्यांना अधिकृत ठिकाणी जाऊन माहिती तपासायला मदत करा. एकमेकांना योग्य माहिती दिली तर अनेक अडचणी तुम्हाला टाळता येऊ शकतात. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नाही म्हणून लगेच वारंवार सेवा केंद्रावर जाऊन पैसे खर्च करू नका. एकाच दिवशी बँकेत अनेक वेळा जाऊ नका. सर्वात आधी खात्यात किती पैसे आले हे एकदा तपासून घ्या. पासबुक अपडेट करून घ्या किंवा मिनी स्टेटमेंट काढा. त्यानंतरच गरज असेल तर अधिकृत कार्यालयात तुम्ही चौकशी करा. शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवर सेट करा. शेतकरी योजना, अनुदान, लाभार्थी यादी आणि खात्यात जमा होणाऱ्या पैशांबद्दलची माहिती आपण सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. अफवांवर विश्वास ठेवू नका, फक्त अधिकृत माहिती तपासा. तर ही होती अनुदानाबद्दलची आजची अत्यंत महत्त्वाची अपडेट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.